हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वा विषय इंग्रजी चॅप्टर 1.2 अँड्रोक्लस अँड द लायन या पाठातील इंग्लिश वर्कशॉप. चला तर मग सुरुवात करूयात. यामधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी ए. मॅच द फ्रेजेस इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स इन कॉलम बी. कॉलम एमध्ये काही फ्रेजेस देण्यात आलेले आहेत आणि कॉलम बीमध्ये त्यांचा अर्थ देण्यात आलेला आहे. तर आपल्याला कॉलम एची कॉलम बीसोबत जोड्या जुळवायच्या आहेत. कॉलम एमध्ये पहिली फ्रेज आहे लुकिंग आउट फॉर. दुसरी फ्रेज आहे फेस टू फेस. तिसरी फ्रेज आहे समन अप करेज. चौथी फ्रेज रेज मेल्टेड आणि पाचवी फ्रेज आहे बी मूव्ड बाय. कॉलम बीमध्ये मिनिंग दिलेले आहेत. तर पहिला आहे अँगर रिड्यूस्ड, बी रिटर्न स्लोली, सी ट्राइंग टू सर्च फॉर, डी फिल्ड विथ सॉफ्ट फीलिंग्स, ई try to be brave, F in front of each other. आता आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर कॉलम एमधली पहिली फ्रेज आपण पाहू लुकिंग आउट फॉर, ज्याचा अर्थ होतो ट्राईंग टू सर्च फॉर. दुसरी फ्रेज आहे फेस टू फेस, याची जोडी लागते कॉलम बीमधल्या in front of each other. थर्ड फ्रेज समन अप करेज, याची जोडी लागते कॉलम बी मधील ई ट्राय टू बी ब्रेव. फोर्थ फ्रेज रेज मेल्टेड, इट मीन्स ए अँगर रिड्यूस्ड. पाचवी फ्रेज आहे बी मूव्ड बाय, याचा अर्थ होतो फिल्ड विथ सॉफ्ट फीलिंग्स. तर या होत्या मॅच द फ्रेजेस विथ देअर मिनिंग्स. यानंतर ॲक्टिव्हिटी बी रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. या स्टोरीमधून खाली दिलेली वाक्य पहिले वाचून घ्यायची. तर ठीक आहे, आपण वाचून घेऊयात. पहिलं सेंटेन्स आहे दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर, आणि बाउंड बाय लॉच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे. सेकंड सेंटेन्स आहे द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. या वाक्यामध्ये बाउंड अप या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे. तिसरं वाक्य आहे द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन. या सेंटेन्समध्ये बाउंडेड टुवर्ड्सच्या खाली अंडरलाईन केलेली आहे आणि खाली सांगितलं आहे द वर्ड बाउंड कॅरीज 3 डिफरंट मिनिंग्स इन ईच ऑफ द सेंटेन्सेस. की प्रत्येक वाक्यामध्ये बाउंड हा शब्द आलेला आहे आणि बाउंड हा शब्द प्रत्येक वाक्यामध्ये म्हणजे या तिन्ही वाक्यामध्ये वेगवेगळे अर्थ घेऊन आलेला आहे. आता अर्थ ते तीन या ठिकाणी असे आहेत ए रश्ड फॉरवर्ड, बी फोर्स टू फॉलो अँड सी टाईड अप. अशा पद्धतीचे त्या बाउंडचे 3 अर्थ आहेत. पुट द करेक्ट लेटर ए बी सी इन द बॉक्सेस अकॉर्डिंग टू द प्रॉपर मिनिंग. की आता आपल्याला कोणत्या वाक्यामध्ये बाउंडचा कोणता अर्थ आहे यावरून आपल्याला ए किंवा बी किंवा सी पैकी आपल्याला त्या समोरच्या कॉलममध्ये लिहायचं आहे. तर पहिलं जे वाक्य होतं दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर, या ठिकाणी बाउंड बाय लॉ याचा अर्थ होतो फोर्स टू फॉलो. म्हणजे पहिल्या वाक्यासमोर जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला बी लिहावं लागेल. त्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. या वाक्यामध्ये बाउंड अपचा अर्थ होतो टाईड अप म्हणजे सी. तर सेकंड सेंटेन्सच्या समोर जो काही बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला सी लिहावं लागेल. थर्ड सेंटेन्स
द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन. या ठिकाणी बाउंडेड टुवर्ड्सचा अर्थ होतो रश्ड फॉरवर्ड. तर तिसऱ्या सेंटेन्सच्या समोर असलेल्या बॉक्समध्ये आपल्याला लिहावं लागेल ए. ॲक्टिव्हिटी सी. नाव ट्रान्सलेट ईच ऑफ द 3 sentences ABC into your medium of instruction. की आता आपल्याला वर दिलेलं वाक्य जे काही आपली शिकण्याची भाषा आहे, समजा आपण मराठी माध्यमाचे विद्यार्थी असू तर आपल्याला मराठी माध्यमामध्ये त्याचं ट्रान्सलेशन करावं लागेल, त्याचं भाषांतर करावं लागेल. तर पहिलं जे वाक्य होतं, दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. याचं भाषांतर अशा पद्धतीनं होतं, त्यांना त्यांच्या मालकाचे नियम पाळणे कायद्याने बंधनकारक आहे. दुसरं सेंटेन्स, द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. याचं भाषांतर होते, त्या दयाळू माणसाने सिंहाचा जखमी पंजा घट्ट बांधला. थर्ड सेंटेन्स आहे, द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन. ज्याचं भाषांतर होतं, सिंहाने अँड्रोक्लसकडे पुन्हा झेप घेतली. आता आपण बघू सेकंड ॲक्टिव्हिटी. सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये ॲक्टिव्हिटी ए, फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनिम्स अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. ही खाली काही शब्द देण्यात आलेले आहेत, या शब्दांचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत, तेही या स्टोरीमधून. तर पहिला जो शब्द आहे काइंड. काइंड या शब्दाचा अपोजिट वर्ड या स्टोरीमध्ये आहे क्रुएल. सेकंड वर्ड इज पुअर. द अपोजिट और अँटोनिम ऑफ द पुअर इज वेल्दी. थर्ड इज स्लेव. अपोजिट ऑफ स्लेव इज मास्टर. फोर्थ word is high. The antonym of high is low. Fifth is punishment and the opposite word is reward. Unbound, opposite bound. Tender, opposite tough. Happy, opposite unhappy or dismayed. खाली एक ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितली आहे की कंडक्ट अ गेम ऑफ सिनॉनिम्स अँड अँटोनिम्स इन द क्लास. तर वर्गामध्ये समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्दांचा एखादा खेळ घेण्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे, जे क्लासमध्ये तुमचे टीचर घेतील. ॲक्टिव्हिटी बी, फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 words दॅट डिस्क्राईब द साऊंड्स मेड बाय द लॉयन. की या स्टोरीमध्ये 5 असे शब्द सांगा जे लॉयनने म्हणजे सिंहाने काढलेल्या आवाजाला किंवा आवाजाचं वर्णन करणारे आहेत. तर संपूर्ण स्टोरी वाचल्यानंतर आपल्याला 5 शब्द ही लिहिता येईल. पहिला ग्राउल्ड, त्यानंतर सेकंड रोअर्ड, थर्ड मोन्ड, फोर्थ व्हिम्पर्ड अँड फिफ्थ पर्र. Activity 3, write the reactions that followed each of the actions given below. First, Androclus did not like his cruel master, so he felt death was better than serving such a master, and he escaped from the clutches of his cruel master. B, the lion looked at Androclus piteously, so Androclus paused, and then he moved very cautiously towards the lion and saw that the lion's paw was wounded, sore and swollen. C, Androclus bandaged the lion's injured paw, so the lion licked his arm as if to show gratitude
which surprised and wondered Androclus? D. A hungry, ferocious lion was released into the arena, so the hungry, ferocious lion was released into the arena, so Androclus was filled with fear, but he showed he was not afraid. E. The lion reached Androclus and the lion reached Androclus, and then it moved slowly forward. All its rage seemed to have melted, and it recognized its friend. F. The emperor asked Androclus what other reward he would like so. The emperor asked Androclus what other reward he would like, so he replied that he didn't want anything for himself, but he wanted the lion to be set free too. Fourth activity, write in your own words 3 to 4 sentences about each of the following. First, the condition of slaves in ancient Rome. प्राचीन रोममधील गुलामांची स्थिती याबद्दल आपल्याला 3 ते 4 वाक्य लिहायचेत. And the answer is, slavery in ancient Rome played an important role in society and the economy. Besides mutual labor, slaves perform many domestic services and might be employed at high skilled jobs. Accountants and physicians were often slaves. Greek slaves in particular used to be highly educated. Unskilled slaves worked on farms, in mines, and at mills. Their living conditions were miserable and their lives short. Second, qualities of Androclus. Androclus was a very kind man. So when he saw the lion in pain, he did not think about his life, whereas he thought about the lion's distress and tried to help him. So in our life too, we should help the poor people in distress. He was kind, cooperative, understanding, sensitive, brave, courageous, and friendly by nature. Third, even wild animals can be our friends. की जंगलातील प्राणीसुद्धा आपले मित्र बनू शकतात. याबद्दल आपल्याला 3 ते 4 वाक्य लिहायचेत. Yes, even wild animals can be our friends because they have also feelings and emotions. If we help them, definitely they will not be cruel with us. They know how to give reaction to our action. If we treat them cruelly, definitely they will be cruel with us, and if we treat them friendly and affectionately, they can be our friends. Fifth activity, narrate to your class any short story about kindness to animals. की प्राण्यांप्रती दयाळूपणा यावर तुम्हाला एक शॉर्ट स्टोरी सांगायची तुमच्या क्लासमध्ये. और हाऊ ॲनिमल्स कॅन बी काइंड टू ह्युमन्स, किंवा विषय असा राहील की कशा पद्धतीने हे प्राणी माणसाप्रती दयाळू असतात. राईट डाऊन द स्टोरी इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुकमध्ये ती स्टोरी लिहायची आहे. गिव इट अ टायटल ऑफ युअर ओन, आणि तुमच्या मनानं त्या स्टोरीला टायटल द्यायचे. तर या ठिकाणी आपण एक स्टोरी बघू ज्याचं टायटल आपण देऊ फेथफुल डॉग. मोती वॉज अ डॉग लिव्हिंग विथ रघूज फॅमिली. It was kind and loving to all the family members. One day, Raghu's wife was working in a backyard and Moti was sitting nearby and watching over her child
in the cradle. When Raghu came back from his work, he saw the baby's cradle turn upside down and blood everywhere. He saw Moti lying quietly with blood on his mouth and body. He got so angry that he picked up an axe and hit Moti. The poor faithful dog cried out in pain and died. His wife ran inside when she heard Moti's loud cries. She rushed to the cradle and lifted her little son, who was perfectly safe and sleeping peacefully. Then she saw a dead snake lying nearby. Raghu came forward and realized that his dog had fought and killed the snake to save the baby. He realized his mistake, that he had killed his loyal dog without thinking. Now move on to लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीकडे जाऊ आपण आता. लँग्वेज स्टडीमध्ये आज आपल्याला अभ्यासायचे ऑक्झिलरी वर्ब. आता काय असतं ऑक्झिलरी वर्ब? वर्ब्स दॅट हेल्प टू फॉर्म टेन्सेस, moods and voices are called auxiliary or helping verbs. की असे वर्ब जे टेन्स फॉर्म करतात, काळ तयार करतात, त्याच्यानंतर मूड, प्रयोग तयार करतात, त्यांना आपण ऑक्झिलरी वर्ब किंवा ज्याला आपण हेल्पिंग वर्ब असं म्हणतो, सहाय्यकारी क्रियापदे. फॉर एक्झाम्पल बी, कॅन, मे, विल, इट्सेट्रा. द 3 मोस्ट कॉमन ऑक्झिलरी वर्ब्स, सर्वात महत्त्वाची 3 ऑक्झिलरी वर्ब कोणते आहेत तर विच कॅन स्टँड अलोन इन अ सेंटेन्स, जे या वाक्यामध्ये एकटे असतात, आर फॉर्म्स ऑफ बी, की बीचे रूप, डूचे रूप आणि हॅवचे रूप. दे आर कॉल्ड प्रायमरी ऑक्झिलरीज, ज्यांना आपण प्रायमरी ऑक्झिलरी म्हणतो. फॉर एक्झाम्पल शी इज ए स्टुडंट ऑफ क्लास 8. या ठिकाणी इज हे बीचं सहाय्यकारी रूप आहे, टू बीचे सहाय्यकारी रूप, ॲम, इज, आर, वॉज, वेअर. त्यानंतर सेकंड आहे ही डज हिज वर्क वेल. या ठिकाणी डज हे डूचं फॉर्म आहे, डू डज डीड. थर्ड आहे हॅव, आय हॅव अ कोल्ड. तर टू हॅवचे रूप आहे हॅव, हॅज, हॅड. फॉर्म्स ऑफ बी, तर बीचे रूप कोणकोणते आहेत तर ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शॅल, बी. डूचे रूप कोणते फॉर्म्स ऑफ डू डज डीड. हॅवचे रूप कोणकोणते फॉर्म्स ऑफ हॅव, हॅज, हॅड. देअर आर अदर ऑक्झिलरी वर्ब्स विच डू नॉट स्टँड अलोन इन अ सेंटेन्स, की बाकीचे जे ऑक्झिलरी वर्ब असतात ते वाक्यामध्ये एकटे राहत नाहीत. दे अकंपनी मेन और ॲक्शन वर्ब, की त्यांच्यासोबत काय येते मेन वर्ब येते किंवा ॲक्शन वर्ब येते. दीज आर कॉल्ड मॉडल ऑक्झिलरी वर्ब, ज्यांना आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणतो किंवा मॉडल्स म्हणतो. ते कोणकोणते तर कॅन, कुल्ड, शाल, शुल्ड, विल, वुल्ड, मस्ट, मे, माईट, नीड, ऑट टू. एक्झाम्पल बघा, ही कॅन वर्क हार्ड. या वाक्यामध्ये कॅन हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. त्यानंतर ही विल वर्क हार्ड, यामध्ये विल हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. नंतरचं सेंटेन्स आहे ही मस्ट वर्क हार्ड, यामध्ये मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. आता खाली एक ॲक्टिव्हिटी आपल्याला देण्यात आलेली आहे. अंडरलाईन द ऑक्झिलरी वर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला ऑक्झिलरी वर्बच्या खाली अंडरलाईन करायचे. मग भलेही तो ऑक्झिलरी वर्ब प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब असो किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब असो. पहिलं सेंटेन्स आहे वी हॅव अ हॉलिडे टुमारो. या वाक्यामध्ये हॅव हे ऑक्झिलरी वर्ब आहे. हॅव खाली अंडरलाईन करू आपण. त्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे रीना इज इंज्युअर्ड बॅडली. या ठिकाणी इज हे ऑक्झिलरी वर्ब आहे. थर्ड सेंटेन्स
यू मस्ट विअर क्लीन क्लोथ्स. या ठिकाणी मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. फोर्थ सेंटेन्स, शी शुड टॉक पोलाइटली. या ठिकाणी शुल्ड मॉडल ऑक्झिलरी वर्ब. फिफ्थ सेंटेन्स, दे डिड नॉट हेल्प मी. या वाक्यात डीड हे प्रायमरी ऑक्झिलरी आहे. देन सिक्स्थ सेंटेन्स, अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड द लॉयन्स टो. या ठिकाणी हॅड हे हॅवचं फॉर्म आहे. हॅव हॅज हॅड प्रायमरी ऑक्झिलरी आहे. त्यानंतर सेवन्थ सेंटेन्स, द लॉयन वॉज केज्ड. वॉज टू बीचं सहाय्यकारी क्रियापद प्रायमरी ऑक्झिलरी अंडरलाईन करावं लागेल. एट्थ सेंटेन्स, अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज मास्टर. तर या वाक्यामध्ये डीड डूचं रूप डीड त्याखाली अंडरलाईन करावं लागेल. नाइन्थ सेंटेन्स, दे कुड नॉट लीव हिम. या ठिकाणी कुड हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे, त्याच्याखाली अंडरलाईन करावं लागेल. टेन्थ सेंटेन्स, ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव. या ठिकाणी वूड खाली अंडरलाईन केली कारण ते मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. 11th सेंटेन्स, द स्लेव्स वेअर फोर्स टू वर्क. या ठिकाणी वेअर जे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आहे प्रायमरी ऑक्झिलरी वेअर खाली अंडरलाईन. 12th सेंटेन्स, वी शूड शो काइंडनेस टू ॲनिमल्स. या ठिकाणी शूड खाली अंडरलाईन करावं लागेल कारण ते मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. तर अशा पद्धतीनं आपण 1.2 अँड्रोक्लोस अँड द लॉयन याचा इंग्लिश वर्कशॉप लँग्वेज स्टडी अभ्यासलं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.